अशा पद्धतीने तुम्ही दोडक्याची भाजी बनवून बघा. त्यासाठी मटाची डाळ मी भिजत घातली आणि 1 वाटी डाळ घेतली, ती स्वच्छ धुवून भिजत घातली. तोवर दोडका, त्याचं वरचं साल काढून म्हणजे ते काढून व्यवस्थित आणि कट करून घ्यायचा मस्तपैकी. आणि त्यातलं एकच दोडका मी केलेला आहे. दुसऱ्या दोडक्याचं मी काय केलं ते पुढे सांगतेच. तर ते एक बारीक कट करून स्वच्छ धुवून घ्यायचं 2 पाण्याने. आणि नंतर गॅसवर कढाई ठेवून त्यात मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता, हिंग याची फोडणी देऊन त्यात लाल तिखट, काळा मसाला, हळद, काश्मिरी लाल मिरची आणि ती डाळ भिजत घातलेली होती ती स्वच्छ धुवून त्यात ॲड करायची. चांगलं परतून घ्यायचं आणि बारीक कट केलेला दोडका त्यात ॲड करायचा आणि तो बी चांगला परतून घ्यायचा. नंतर पाणी टाकून मीठ टाकून घ्यायचं आणि उकळी येऊन द्यायची, छानपैकी शिजवून घ्यायचं. आणि कोणी हरभऱ्याची डाळ घालून पण करतं बरं का दोडकं, पण मी अशा पद्धतीने करते. खायला बी टेस्टी लागतं. फक्त रशी जास्त नाही ठेवायची, कमी ठेवायची. त्यात पाणी जास्त नाही टाकायचं, थोडंच टाकायचं शिजायपुरतं. बघा किती छान झालेली आहे भाजी. त्याचबरोबर हा दुसऱ्या दोडक्याचा मी ठेचा बनवला, तो पण खूप छान लागतो. त्याची बी रेसिपी मी शेअर करणार आहे. त्याचबरोबर चपात्या पण केलेल्या आणि त्यावेळी असं रात्रीचं जेवण आहे. तर चला, कसा वाटला आजचा रात्रीचं माझा व्हिडिओ. तर चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.